मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की कोण कोण या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेलं आहे. चला तर मी सांगते तुम्हाला हे स्वामी समर्थांचं मंदिर कुठे आहे. रांजणगावकडून करड्याकडे जाणाऱ्या मधल्या रोडवर हे स्वामी समर्थांचं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराचं बांधकाम हे पूर्णपणे दगडामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने बांधकाम केलं आहे. मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम देखील अजून चालूच आहे. वरती गेल्यानंतर आपल्याला स्वामींची मनमोहक आणि शांत अशी मूर्ती पाहायला मिळते. स्वामींच्या मूर्तीकडे बघितल्यावर मन अगदी प्रसन्न होतं आणि भारावून जातं. श्री स्वामी समर्थ. मंदिराच्या दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो की रांजणगावकडून करड्याकडे जाणारा हा सामसूम शांत असा रोड, डोंगरावर बसलेलं स्वामी समर्थांचं मंदिर. या ठिकाणी वर्दळ फार कमी पाहायला मिळते. हो, कारण हा मधला रोड आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लहान मुलं तसेच आजूबाजूच्या परिसरातील भाविक दर्शनाला येताना दिसून येतात. तुम्ही पाहू शकता. तसेच दुसऱ्या बाजूला काही हॉटेल्स देखील आहेत, तसेच काही कंपन्यांची कामं चालू आहेत. मंदिराचं काम देखील अजून चालूच आहे. या ठिकाणी एक सिक्युरिटी देखील आहे मंदिराच्या देखभालीसाठी. अतिशय शांत आणि सुंदर हा परिसर आहे. मंदिराचा व्ह्यू लांबनं किती सुंदर दिसतोय हे तुम्ही पाहू शकता. एक वेळ या मंदिराला अवश्य भेट द्या. श्री स्वामी समर्थ.